भाजीपोळी खायचा आणि करायचा दोन्हीचा कंटाळा आला असेल तर आजचा हा पराठ्याचा व्हिडिओ नक्की बघा. अगदी पोटाला थंडावा देणारा पराठा आहे, बनतोसुद्धा झटपट आणि त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा आपण आज बघणार आहोत. चला तर मग वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. हा पराठा आपण टिफिनला देऊ शकतो, नाश्त्याला बनवू शकतो किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्हाला बनविता येईल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर असे हे शरीराला थंडावा देणारे पराठे तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 2 कप भरून गव्हाचं पीठ, जे आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथे घेतलेलं आहे. त्यानंतर एक मोठा आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतला. आणि कांदा उन्हाळ्यामध्ये खाणे खूप चांगलं असते, कांदासुद्धा आपल्या शरीराला थंडावा देतो. तर असा हा बारीक कापलेला कांदा आता आपण पिठामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर 20 ते 25 कढीपत्त्याचे बारीक कापून घेतलेले पानं घालून घ्यायचे. कढीपत्ता स्किनसाठी आणि केसांसाठी फार छान असतो. यापूर्वी मी कढीपत्त्याची चटणीसुद्धा शेअर केलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आता आपण घालून घेऊ कोरडे मसाले. तर सर्वात अगोदर पोहे खायच्या चमच्याने 4 ते 5 चमचे भरून तीळ घालून घेतले. 2 चमचे तीळ आपण समोर वापरणार आहोत, ते आपण पुढे बघू. त्यानंतर 1 चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा भरून हळद, 1 चमचा भरून धनेपूड आणि चवीनुसार 1 ते 1.5 चमचा भरून मीठ घालून 1 चमचा भरून ओवा असा हातावरती क्रश करून घ्यायचा. त्यामुळे ओव्याची टेस्ट पराठ्यांमध्ये खूप छान येते. त्यानंतर लागेल आपल्याला जाडसर कुटून घेतलेली 1 चमचा भरून सोप आणि तेवढंच म्हणजे 1 चमचा भरून पुदिन्याची पावडर. सोप आणि पुदिनासुद्धा आपल्या शरीराला थंडावा देतो. सगळे घटक आपल्या शरीराला काही ना काही फायदा देणारे आहेत, तसेच जास्तीत जास्त उन्हाळ्यासाठी थंडावा देणारे असल्यामुळे मी या पराठ्यांना शरीराला थंडावा देणारा पराठा म्हटलेला आहे. माझे म्हणणे तुम्हाला पटते का मैत्रिणींनो, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा पराठा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा 2 ते 3 दिवस नेऊ शकता, अजिबात खराब होणार नाही. कारण आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी भरून दही. दह्याचं प्रमाण थोडं तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. दह्यामुळं पराठे 2 दिवस चांगले राहतात, चवीलासुद्धा छान आंबट लागतात आणि दह्यामुळे पराठा छान सॉफ्ट बनतो. त्यानंतर आता त्यामध्ये आपण मोठ्या चमच्याने अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं. सगळं हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा आपण एक मध्यम डो तयार करून घेऊ, म्हणजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा बनवतो ना, अगदी तसाच गोळा आपण इथे बनवून घेऊ. आणि हे बघा, इथे आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि 10 ते 15 मिनटं हा गोळा असाच मुरू देऊ. आणि आता आपण पराठ्यासोबत खायला लागणारी चटणी तयार करून घेऊ. चटणी तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक तवा ठेवून घेतला आणि त्यावरती आता आपण 1 अर्धी वाटी भरून शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणे खमंग तव्यावरती परतवून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपल्या शेंगदाण्यांना छान डॉट्स पडलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि त्यानंतर 4 ते 5 इथे बिना सोललेल्या लसूण पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या. त्यामुळे आपल्या या चटणीला टेक्स्चर खूप छान येतं. 2 लाल मिरच्या घालून 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. 1 मिनटं हे सगळं मंद आचेवरती परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा पोहे खायच्या चमच्याने 3 ते 4 चमचे भरून खोबऱ्याचा किस. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि हे सगळं खमंग मस्त 1 ते 1.5 मिनटं सुगंध सुटेपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आणि पूर्णपणे हे गार करून घ्यायचं. हे सर्व पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचं. चटणी थोडी झणझणीत छान वाटते. 1 अर्धा चमचा मीठ घालून त्यामध्ये थोडीशी चिंच घालून घ्यायची. अर्धा चमचा साखर घालून मिक्सरचं पॉटचं झाकण लावून रवाळ ही चटणी इथे वाटून घ्यायची. आणि हे बघा, मस्त रवाळ आणि छान लाल बुंद कलरची चटणी इथे तयार झालेली आहे. चटणीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान चटणी तयार झालेली आहे. अशी ही तयार चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपलं पीठसुद्धा इथे आता छान मुरलेलं आहे. वरून आपण 1 चमचा भरून तेल घालून घेऊ आणि पीठ आता आपण इथे छान मळून घेऊ. आणि हे बघा, इथे आपलं हे पीठ आता छान मळून झालेलं आहे. आता यामधून एक आपण गोळा काढून घ्यायचा, हातावरती फिरवून गोल शेप देऊन द्यायचा. त्यानंतर आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागेल पोळपाट आणि लाटणं. त्यानंतर हा गोळा आपल्याला
कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोळपाट लाटण्यावरती ठेवून ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो अगदी तसाच गोळा हा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे. फक्त चपातीपेक्षा मात्र हलकासा जाडा ठेवायचा आहे. एकदम पातळ पराठा नाही लाटायचा, तर थोडासा जाड पराठा इथे आपण लाटून घेऊ. त्यापूर्वी आपण एका साईडने पहिल्यांदा पिठामध्ये बुडवून घ्यायचा, त्यानंतर वरून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीळ लावून घ्यायचे आणि नंतर परत पिठामध्ये बुडवून हा गोळा आपण आधी सांगितल्याप्रमाणे मस्त हलकासा जाडसर लाटून घ्यायचा. आणि हे बघा इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. चला तर हा पराठा आता आपण भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवून घेतलेला आहे. तवा हलकासा तापला, आता त्यावरती आपण हा पराठा घालून घ्यायचा. वरच्या साईडनी हलकासा पराठा कोरडा झाला, आता पलटवून घ्यायचा. आणि हे बघा खालच्या साईडनी आपल्या पराठ्याला हलकेसे डॉट पडलेले आहेत. आता 1 चमचा भरून तेल साईडनी सोडून घ्यायचं आणि 2 ते 3 थेंब असं वरून सोडून चमच्याच्या साहाय्याने सगळ्या पराठ्यावरती एकसारखं पसरवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची. त्यानंतर पराठा सराट्याच्या साहाय्याने पलटवून घ्यायचा. वरच्या साईडनी परत 2 ते 3 थेंब तेल टाकून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं आणि सर्व दोनही बाजूंनी मस्त अलटीपलटी करून खमंग पराठा भाजून घ्यायचा. आणि हे बघा मस्त खमंग पराठा इथे तयार झालेला आहे. असा हा तयार पराठा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पहिला पराठा भाजत असतानाच मी दुसरा पराठासुद्धा लाटून घेतलेला होता. आता हा तयार दुसरा पराठा तव्यावरती घालून घेतला. त्यानंतर आपण वरून हलकासा कोरडा झाला की पराठा सराट्याच्या साहाय्याने परतवून घेतला. साईडनी 1 चमचा भरून तेल सोडून घेतलं. वरच्या साईडनी 2-3 थेंब तेल घालून स्प्रेड करून घेतलं आणि मस्त अलटीपलटी करून थोडं तेल घालून हा दुसरा पराठासुद्धा इथे छान भाजून घेतला. असा हा दुसरा पराठासुद्धा आता आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेतला आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व गोळ्यांचे पराठे तयार करून घेतले आणि तुम्ही बघू शकता अतिशय मस्त पराठे इथे तयार झालेले आहेत. असे हे अप्रतिम चवीचे आणि शरीराला थंडावा देणारे कांद्याचे पराठे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट बनलेले आहेत. हे पराठे शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला तर अतिशय अप्रतिम लागतात, परंतु जर वेळेवर चटणी करणं नाही झाली तर गोड दह्यासोबतसुद्धा खायला छान लागतात. एकदा तुम्ही हे पराठे नाश्त्याला, लंचला किंवा डिनरला किंवा टिफिनसाठी एकदा करून बघा. कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये.